तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। सपकाळांचं वक्तव्य अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे। तर सपकाळ यांच्याकडनं सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न सुरू असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी या संदर्भात जे ट्विट केले ते आपण पाहतोय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे। औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले। त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीसजी यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे। औरंगजेबानं धर्माच्या नावावर हिंदूंचं शिरकाण केलं, मंदिरं पाडली, कर लादले। देवेंद्रजी मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवतायत। तर चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे सपकाळांना प्रत्युत्तर आहे। त्यांनी प्रत्युत्तरासाठी हे ट्विट केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।